नमस्कार श्रोते हो, राजगृह लायब्ररीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका खूप क्रांतिकारी अशा इतिहासाच्या पानावर बोलणार आहोत. म्हणजे 18 जुलै 1942चा तो दिवस. नागपूरचं ते कडक ऊन आणि तिथे जमलेली तब्बल 25,000हून अधिक महिलांची प्रचंड गर्दी. बापरे, 25,000? त्या काळात ही संख्या खरोखरच खूप मोठी होती. हो ना. आणि या अखिल भारतीय दलित महिला परिषदेत मंचावर उभे असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अचानक एक असं विधान करतात ज्याने प्रगतीची आणि विकासाची आजवरची सगळी परिमाणेच मुळापासून बदलून टाकली. अगदी बरोबर. तिथे ते म्हणाले होते, मी एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांनी मिळवलेल्या प्रगतीच्या प्रमाणावरून मोजतो. क्या बात है. आणि हे विधान केवळ एक भावनिक आवाहन अजिबात नव्हतं. म्हणजे जर आपण त्या काळाचा थोडा संदर्भ पाहिला तर या विधानाची खोली आपल्या लक्षात येते. नक्कीच. 1942 किंवा त्या आधीचा काळ थोडा डोळ्यांसमोर आणा. सतीप्रथेचे उरलेले अवशेष, बालविवाह, विधवांचे हाल आणि शिक्षणाचं तर नावही नव्हतं. हां, शून्य अधिकार होते त्यांना. अगदी. समाजाच्या अर्ध्या लोकसंख्येला माणूस म्हणून जगण्याचा कोणताही हक्क नव्हता. अशा अंधारलेल्या काळात एका राष्ट्रीय नेत्याने देशाच्या विकासाचं मोजमाप थेट घरातील स्त्रियांच्या प्रगतीवर नेऊन ठेवणं, बरोबर, हे केवळ धाडसाचं नव्हतं, तर तो संपूर्ण सामाजिक व्यवस्था उलथवून नव्याने उभारण्याचा एक परिपूर्ण वैज्ञानिक आराखडा होता. खरंय. मला इथे ना एका इमारतीचं रूपक आठवतं. म्हणजे बघा, एखाद्या भव्य इमारतीचं सौंदर्य किंवा तिची मजबूती मोजायची असेल तर लोक सहसा काय पाहतात? बाहेरची रंगरंगोटी, काचा, डिझाईन. अगदी तेच. पण एका खऱ्या इंजिनियरला माहीत असतं की त्या इमारतीचं आयुष्य तिच्या पायावर अवलंबून आहे. तो पाया जमिनीखाली असतो. तो सहसा कोणाला दिसत नाही, पण तोच संपूर्ण इमारतीचा भार पेलत असतो. बाबासाहेबांनी बरोबर हेच केलं. त्यांनी समाजाच्या प्रगतीची मोजपट्टी थेट या पायाकडे, म्हणजेच स्त्रियांच्या स्थितीकडे नेली. खूप सुंदर रूपक दिलत तुम्ही. पण माझ्या मनात एक प्रश्न येतोय. बोला की. 18 जुलै 1942ला हे मंचावरून सांगणं ठीक आहे, पण त्याआधीची पावलं कशी उचलली गेली? कारण भौतिक हक्क किंवा कायदे देण्यापूर्वी समाजाची मानसिकता बदलणं जास्त कठीण असतं, नाही का? हो, आणि हाच तर खरा लढा होता. कोणताही कायदा तेव्हाच टिकतो जेव्हा तो स्वीकारण्याची समाजाची मानसिकता असते. म्हणूनच बाबासाहेबांचा पहिला प्रहार जो होता तो थेट मानसिक गुलामगिरीवर होता. म्हणजे ते मुळावरच घाव घालत होते. अगदी. आपण अनेकदा 25 डिसेंबर 1927च्या मनुस्मृती दहनाचा उल्लेख ऐकतो. हो, तो एक मोठा ऐतिहासिक क्षण आहे. पण तो केवळ जातीव्यवस्थेविरुद्धचा लढा नव्हता. मनुस्मृतीने स्त्रियांना कायमस्वरूपी परावलंबी बनवण्याचे अत्यंत जाचक कायदे लिहून ठेवले होते. अच्छा, म्हणजे स्त्रियांसाठीही त्यात कडक नियम होते? हो तर. स्त्रीला स्वातंत्र्य असू नये, तिला बालपणी पित्याच्या, तरुणपणी पतीच्या आणि म्हातारपणी पुत्राच्या अधीन राहावं लागेल, असे ते स्पष्ट नियम होते. बापरे. समाजातील ती विषमतेची उतरंड टिकवून ठेवण्यासाठी स्त्रियांवर बंधने घालणं हा व्यवस्थेचा एक अत्यंत जुना डाव होता. त्यामुळे तो ग्रंथ जाळणं हा त्या स्त्रीविरोधी नियमांविरुद्धचा एक खूप मोठा आक्रोश होता. पण मला इथे थोडा गोंधळ वाटतोय. म्हणजे एखादा धर्मग्रंथ असा जाहीरपणे जाळणं हा मार्ग खूप जहाल किंवा आक्रमक नव्हता का? हां, अनेकांना असं वाटतं. ज्या समाजाला ते सुधारू पाहत होते त्याच समाजाला अशा कृतीमुळे दुखावला जाण्याची शक्यता नव्हती का? त्यापेक्षा शांततापूर्ण मार्गाने राजकीय चर्चा करून बदल घडवता आले नसते का? तुमचा हा प्रश्न अगदी रास्त आहे. पण इथे आपल्याला समस्येचं मूळ समजून घ्यावं लागेल. हे बघा, जेव्हा एखादा रोग शरीराच्या नसानसात भिनलेला असतो तेव्हा केवळ मलमपट्टी करून भागत नाही. मोठी शस्त्रक्रिया करावी लागते. नव्हती. म्हणजे ती एक प्रकारची शॉक ट्रीटमेंट होती म्हणायची. अगदी शॉक ट्रीटमेंटच होती ती. जुन्या मोडखळीस आलेल्या आणि अन्यायकारक इमारतीचा आराखडा जाळल्याशिवाय तुम्ही समानतेच्या नव्या इमारतीचा पायाच रचू शकत नाही, हे त्यांना स्पष्टपणे माहीत होतं. समजलं. म्हणजे तो धक्का आवश्यकच होता. आणि यावरून मला ना 1927च्याच महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाची आठवण येते. हो, तोही एक क्रांतीचाच क्षण. आपण इतिहासात वाचतो की तो पाण्याचा लढा होता, पण त्यात महिलांचा सहभाग प्रचंड होता असं मी वाचलंय. हो, हजारो महिला होत्या तिथे. आणि तिथे बाबासाहेबांनी महिलांना एक वेगळाच संदेश दिला. त्यांनी महिलांना त्यांचे जड दागदागिने कमी करून साधी पण सन्मानाची राहणी स्वीकारायला सांगितली. मला एक सांगा, पाण्याचा आणि महिलांच्या दागिन्यांचा काय संबंध?
आज आपण पाहतो की लोक स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर, बाह्य रूपावर प्रचंड खर्च करतात. मग बाबासाहेब त्या महिलांना त्यांचे दागिने काढून टाकण्यास का सांगत होते? कारण ते दागिने सौंदर्याचं प्रतीक अजिबात नव्हते. ते गुलामगिरीचे पट्टे होते. गुलामगिरीचे पट्टे म्हणजे कसं? त्या काळात विशिष्ट समाजातील महिलांना विशिष्ट प्रकारचेच दागिने घालण्याची सक्ती होती. तेही जड आणि स्वस्त धातूचे. अच्छा, म्हणजे त्यांना चांगले दागिने घालण्याची परवानगी नव्हती? अजिबात नाही. आणि हे दागिने इतके जड असत की त्यामुळे त्यांना शारीरिक इजा होत असे, त्वचेचे आजार होत असत. पण तरीही परंपरेच्या नावाखाली त्या ते ओझं वाहत असत. बापरे, हा तर थेट शारीरिक छळच झाला. हो ना. बाबासाहेबांनी हे ओळखलं की जोपर्यंत घरातील स्त्री स्वतःच्या अंगावरची ही भौतिक गुलामगिरीची चिन्ह स्वतःच्या हाताने फेकून देत नाही, तोपर्यंत ती मानसिकदृष्ट्या स्वतंत्र होऊच शकत नाही. खरंय. जेव्हा महाडमध्ये त्या हजारो महिलांनी आपले जड दागिने काढून फेकले, तेव्हा त्यांनी केवळ धातू फेकला नाही, त्यांनी शतकानुशतके लादलेली ती हीनत्वाची भावना फेकून दिली. हा विचार खरोखरच अवाक करणारा आहे. म्हणजे ते बाह्य सक्षमीकरणापेक्षा इंटरनल एम्पॉवरमेंटवर काम करत होते. अगदी अचूक शब्द वापरलात, इंटरनल एम्पॉवरमेंट. जोपर्यंत एखादी व्यक्ती स्वतःला कमी लेखणं थांबवत नाही, तोपर्यंत कोणताही कायदा तिला मोठी करू शकत नाही. एक आई जेव्हा स्वतःची मानसिक गुलामगिरी नाकारते, तेव्हाच ती उद्याच्या स्वाभिमानी पिढीला जन्म देते. नक्कीच. स्वतःचा आत्मविश्वास हाच खरा दागिना आहे, हे त्यांनी त्या कृतीतून पटवून दिलं. पण मानसिक गुलामगिरी तोडण्यानंतरचा जो टप्पा होता ना, तो अधिक गुंतागुंतीचा होता. म्हणजे कायद्याचा टप्पा? हो, कारण केवळ आत्मविश्वासाने काही पोट भरत नाही किंवा जगण्याची सुरक्षितता मिळत नाही. बरोबर आहे. आत्मविश्वास आल्यावर खरी गरज असते ती अधिकारांची. आणि इथेच खऱ्या अर्थाने कायदेशीर आणि आर्थिक लढायला सुरुवात होते. यासाठी आपल्याला हिंदू कोड बिल आणि त्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याकडे जावं लागेल. हिंदू कोड बिल या विषयावर आजकाल बरीच चर्चा होते खरं, पण मला नेहमी वाटतं की लोकांना त्यामागचं प्रत्यक्ष मेकॅनिझम किंवा कार्यपद्धती समजत नाही. लोक म्हणतात की हे बिल महत्वाचं होतं, पण त्यात नक्की काय होतं? असं काय होतं त्या बिलात ज्यामुळे संसदेत इतका मोठा भूकंप झाला? हे बिल म्हणजे एका अर्थाने भारतीय समाजाची संपूर्ण पुनर्रचना होती. त्या काळात हिंदू समाजात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे कायदे होते. अच्छा, म्हणजे एक समान कायदा नव्हता? अजिबात नाही. आणि त्यात स्त्रियांना मालमत्तेचा कोणताही थेट अधिकार नव्हता. मिताक्षरा आणि दाई भाग अशा काही जुन्या पद्धती होत्या. त्यानुसार संपत्ती फक्त कुटुंबातील पुरुषांच्या नावावर राहत असे. स्त्रीला केवळ उदरनिर्वाहाचा हक्क होता, मालकी हक्क नव्हता. म्हणजे तिला फक्त खायला प्यायला मिळेल, पण संपत्तीवर तिचा काहीच हक्क नाही? अगदी बरोबर. हिंदू कोड बिलाद्वारे बाबासाहेबांनी प्रथमच स्त्रीला संपत्तीत निरंकुश अधिकार, ज्याला आपण ॲब्सोल्यूट राईट म्हणतो, तो देण्याचा प्रस्ताव मांडला. हा खरोखरच मोठा बदल होता. एवढंच नाही, जर एखाद्या स्त्रीला विवाह संपुष्टात आणायचा असेल तर घटस्फोटाचा कायदेशीर अधिकारही यात होता. त्यासोबतच दत्तक घेण्याचा स्वातंत्र्य आणि आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची तरतूद होती. आता हे चित्र स्पष्ट होत आहे. म्हणजे आज आपण पाहतो की हजारो फिन्फ्लुएन्सर्स सोशल मीडियावर महिलांना फायनान्शियल इंडिपेंडन्स किंवा आर्थिक स्वातंत्र्याचं महत्त्व समजावून सांगत असतात. हो, शेअर मार्केट, SIP यावर सारखं बोलत असतात. बरोबर. पण जर आपण 7-8 दशक मागे गेलो तर हे सगळे अधिकार शून्यावर होते. पण मला एक सांगा, मालमत्तेचा अधिकार हाच इतका कळीचा मुद्दा का ठरला? केवळ पैशाने सगळे प्रश्न सुटतात का? संपत्तीचा अधिकार हा केवळ पैशाचा अधिकार नसून तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे. निर्णय क्षमता. जोपर्यंत मालमत्तेत समान अधिकार नव्हता, तोपर्यंत स्त्रिया कायम पुरुषांवर अवलंबून राहिल्या. कधी वडिलांवर, कधी पतीवर, तर कधी मुलांवर. खरंय. जर एखाद्या स्त्रीचा नवरा वाईट वागत असेल, मारहाण करत असेल, तर ती घर सोडून जाऊ शकत नव्हती, कारण तिच्याकडे उत्पन्नाचं काही साधनच नव्हतं आणि माहेरच्या संपत्तीत तिचा वाटा नव्हता. म्हणजे तिला तो अन्याय सहन करण्याशिवाय पर्यायच नव्हता. अगदी तेच. आर्थिक स्वातंत्र्य हाच स्त्रियांच्या प्रगतीचा कणा आहे. जोपर्यंत स्त्रीच्या हातात आर्थिक सत्ता येत नाही, तोपर्यंत तिची प्रगती फक्त कागदावरच राहील, हे बाबासाहेबांनी अचूक ओळखलं होतं. म्हणूनच त्यांनी एवढा मोठा लढा दिला. हो, आणि संसदेत तसंच संसदेबाहेर प्रचंड विरोध सहन करूनही ते या बिलावर ठाम राहिले. आणि जेव्हा ते बिल पास होऊ शकलं नाही, तेव्हा त्यांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा थेट राजीनामा दिला. एका बिलासाठी, तेही महिलांच्या हक्कांसाठी, देशाच्या कॅबिनेट मंत्र्याने राजीनामा देणं ही जगाच्या इतिहासातील एक अभूतपूर्व घटना होती. बापरे,
खरोखरच अभूतपूर्व. मला इथे अर्थव्यवस्थेचं एक रूपक वापरावंसं वाटतंय. समजा अर्थव्यवस्था ही एक रिले रेस आहे आणि समाजातील अर्धे धावक म्हणजेच महिला यांच्या पायाला आर्थिक परावलंबित्वाचं आणि हक्क नसण्याचं जड वजन बांधलं आहे. अशा परिस्थितीत तो देश, ती अर्थव्यवस्था, ती शर्यत कशी जिंकू शकेल? शक्यच नाही. बाबासाहेब ते पायातलं वजन कायदेशीररित्या कापत होते. पण आपण वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीबद्दल बोललो. पण जे हिंदू कोड बिलाचं मुख्य सूत्र होतं, बरोबर, पण जे रोजच्या कष्टाचं उत्पन्न आहे त्याचं काय? कामाच्या ठिकाणी मिळणारे अधिकार हा देखील एक मोठा मुद्दा असावा, नाही का? हा एक अत्यंत कळीचा दुवा आहे जो अनेकदा दुर्लक्षित राहतो. वारसा हक्काने मिळणारी संपत्ती ठराविक वर्गालाच लागू होते. ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांनाच. पण तळागाळात काम करणारी जी महिला मजूर आहे तिचा रोजचा संघर्ष वेगळाच असतो. नक्कीच. 1942 ते 41 ह्या काळात जेव्हा बाबासाहेब लेबर मिनिस्टर म्हणजेच व्हॉइसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये कामगार मंत्री होते, तेव्हा त्यांनी असे काही निर्णय घेतले जे आजच्या आधुनिक जगातही मार्गदर्शक आहेत. उदाहरणार्थ, त्यांनी मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट म्हणजेच प्रसूती रजा आणि त्या काळात मिळणारा मानधन लागू करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले. अरेच्या, आज 21व्या शतकात IT कंपन्यांमध्ये, कॉर्पोरेट जगात आपण मॅटर्निटी लिव्ह, HR पॉलिसीज आणि जेंडर पे गॅपबद्दल खूप अभिमानाने बोलतो. हे ऐकायला खूप आधुनिक वाटते. हो ना. पण 1940च्या दशकात एका कामगार मंत्र्याने यावर कायदा करणं, त्या काळात कारखानदारांचा, ब्रिटिश किंवा भारतीय मालकांचा याला विरोध झाला नाही का? कारण त्यांना त्यात थेट आर्थिक तोटा दिसत असेल. प्रचंड विरोध झाला. कारखानदारांचा युक्तिवाद असा होता की एखादी महिला गर्भवती असेल तर तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. असं त्यांचं म्हणणं होतं. हो, त्यासाठी कारखान्याने तिला पगारी रजा का द्यावी? पण बाबासाहेबांनी तिथे जो युक्तिवाद केला तो खरोखर त्यांच्या प्रगल्भतेचं दर्शन घडवतो. काय म्हणाले ते? ते म्हणाले की मूल जन्माला घालणं ही केवळ त्या स्त्रीची वैयक्तिक अडचण नाही, मानवजात पुढे नेण्यासाठी आणि समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी ती एक अत्यंत महत्त्वाची सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे. क्या बात आहे. जर समाज म्हणून आपल्याला पुढची पिढी हवी असेल तर त्या काळात तिला आर्थिक सुरक्षा देणं ही राज्यकर्त्यांची आणि मालकांची जबाबदारी आहे, ती कोणतीही मेहरबानी नाही. हा दृष्टिकोन खरोखरच विचार करायला लावणार आहे. आपण अनेकदा या गोष्टी गृहीत धरतो. खरंय. आज एखादी महिला ऑफिसमध्ये काम करत असताना तिला जी पगारी रजा मिळते त्याचा कायदेशीर पाया एका माणसाने दशकापूर्वी त्या तत्कालीन व्यवस्थेशी लढून रचला होता. आणि मला वाटतं समान वेतनाचा मुद्दाही त्यांनीच मांडला होता ना. होय. विशेषतः कोळशाच्या खाणींमध्ये आणि कारखान्यांमध्ये अत्यंत कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या महिलांसाठी त्यांनी समान कामासाठी समान वेतन म्हणजे इक्वल पे फॉर इक्वल वर्क हे तत्त्व लागू केलं. त्या काळात हे खूप मोठं पाऊल होतं. शिवाय खाणींमध्ये महिलांना जमिनीखाली काम करण्यास मनाई करणारे कायदे आणले, कारण तिथली परिस्थिती अत्यंत अमानवीय होती. स्त्रीला केवळ नफा कमवून देणारं एक यंत्र न मानता तिला एक सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यक्षेत्र उपलब्ध करून देणं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. आपण इतिहासातील हे मोठे संघर्ष, कायदे आणि संसदेतील वादविवाद आता सविस्तर पाहिले, पण मला हा सगळा इतिहास थेट आजच्या वास्तवाशी जोडायचा आहे. हां, ते खूप गरजेचं आहे. आजच्या पिढीने, जे विद्यार्थी किंवा व्यावसायिक ही चर्चा ऐकत आहेत, त्यांनी यातून काय घ्यावं? बाबासाहेबांचे हे विचार आपल्या रोजच्या जगण्यासाठी एक सेल्फ हेल्प किंवा मार्गदर्शक तत्व म्हणून कसे काम करू शकतात? ऐतिहासिक नोंदींचा अर्थच असा असतो की त्यातून आपण आजच्यासाठी धडा घ्यावा. बाबासाहेबांच्या या संपूर्ण वाटचालीतून आपण 4 अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शक तत्व किंवा सूत्रे काढू शकतो. कोणती आहेत ती 4 सूत्रे? पहिलं सूत्र आहे एज्युकेशन ॲज इन्व्हेस्टमेंट, म्हणजे शिक्षण ही गुंतवणूक. त्यांनी जेव्हा शिका हा मंत्र दिला तेव्हा शिक्षणाचा अर्थ केवळ पदवी मिळवणं किंवा नोकरी मिळवणं असा अजिबात नव्हता. आज आपण पाहतो की लोक लाखोंची फी भरून शिक्षण घेतात, पण स्वतःचे साधे निर्णय घेण्याचं धाडस त्यांच्यात नसतं. बाबासाहेबांच्या मते शिक्षण हे विवेक जागृत करण्याचं साधन होतं. असं शिक्षण ज्यामुळे एक स्त्री स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेऊ शकेल. हे खूप महत्वाचं आहे, कारण फक्त लिटरेट असणं वेगळं आणि खऱ्या अर्थाने एज्युकेटेड असणं वेगळं. दुसरं सूत्र मला वाटतं सपोर्ट नॉट कॉम्पिटिशन, म्हणजे सहकार्य, स्पर्धा नाही, हे असावं. अगदी बरोबर ओळखलात. कारण जर आपण बारकाईने पाहिलं होतं, बाबासाहेबांचे हे कायदे केवळ महिलांसाठी नव्हते, तर ते एका निरोगी समाजासाठी होते. जेव्हा घरातील स्त्री प्रगत होते
तेव्हा तिचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होतो. म्हणूनच आजच्या जगात खरा प्रोग्रेसिव्ह किंवा प्रगत पुरुष तोच आहे जो तिच्या प्रगतीच्या वाटेत अडथळे निर्माण करत नाही तर तिला सहकार्य करतो. अगदी तंतोतंत खरं आहे हे. आणि तिसरं अत्यंत महत्वाचं सूत्र आहे फ्रीडम ऑफ चॉईस, म्हणजेच निवडीचं स्वातंत्र्य. चॉईस. प्रगती म्हणजे केवळ सगळ्यांनी उठून नोकरी करणं नव्हे, तर आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे आणि काय करायचं नाही हे ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असणं. आणि चौथं सूत्र आहे आत्मसन्मानाची जपवणूक. म्हणजे स्वतःचा आदर करणं. हो, प्रगतीची मोजमट्टी लावायची असेल तर आपण रोज आरशात पाहून स्वतःला विचारलं पाहिजे की कालच्यापेक्षा आज मी अधिक स्वतंत्र आणि विचारक्षम आहे का. या तिसऱ्या मुद्द्यावर म्हणजे फ्रीडम ऑफ चॉईसवर माझा एक प्रश्न आहे जो मला थोडा गुंतागुंतीचा वाटतोय. विचारा की. समजा आजच्या काळात एखादी अत्यंत उच्च शिक्षित महिला आहे जिच्याकडे चांगल्या नोकरीच्या भरपूर संधी आहेत, पण तिने स्वतःच्या इच्छेने कोणत्याही कौटुंबिक दबावाशिवाय काही काळ नोकरी न करता घराची आणि मुलांची जबाबदारी सांभाळण्याचा निर्णय घेतला. तर अनेकदा आधुनिक समाज तिला बुरसटलेली किंवा प्रगती न करणारी मानतो. पण जर तिने हा निर्णय तिच्या स्वातंत्र्याने घेतला असेल तर तेही प्रगतीचं लक्षण मानायला हवं ना. कारण प्रगती म्हणजे चॉईस असणं. इथे लोकशाहीचा खरा अर्थ कसा लागू होतो? एक अत्यंत सूक्ष्म आणि महत्वाचा विरोधाभास आहे जो तुम्ही मांडलात. प्रगतीचा अर्थ सरसकट एकाच साच्यात बसवणं ही सुद्धा एक प्रकारची हुकुमशाहीच आहे. बरोबर. बाबासाहेबांना अपेक्षित असलेली लोकशाही केवळ संसदेतील मतदानापुरती मर्यादित नव्हती. त्यांना सोशल डेमोक्रेसी किंवा सामाजिक लोकशाही अपेक्षित होती. सामाजिक लोकशाही. हो. जेव्हा एखाद्या उच्च शिक्षित महिलेला मला गृहिणी राहायचं आहे हा निर्णय घेण्याचं आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य असतं आणि जेव्हा तो समाज तिच्या या निर्णयाचा कोणत्याही दबावाशिवाय सन्मान करतो तेव्हा तिथे खरी लोकशाही जिवंत असते. क्या बात आहे. तिला जबरदस्तीने चूल आणि मुळात अडकवणं हा अन्याय आहेच, पण तिने स्वतःहून घेतलेल्या निर्णयाला कमी लेखणं हा देखील अन्यायच आहे. स्वतःच्या अटींवर जगण्याचं स्वातंत्र्य हाच बाबासाहेबांच्या प्रगतीच्या मोजपट्टीचा अंतिम निष्कर्ष आहे. खरोखरच हा दृष्टिकोन आपल्याला एक वेगळीच दृष्टी देतो. आपण आजच्या या सखोल चर्चेच्या समारोपाकडे येत आहोत. आज आपण देशाच्या विकासावर, जागतिक महासत्ता होण्यावर आणि $1 ट्रिलियन इकॉनॉमीवर मोठ्या प्रमाणावर चर्चा करतो. आपण एखाद्या शहराचा विकास तिथले रस्ते, GDP आणि फ्लायओव्हर्सवरून मोजतो. पण हा विकास अनेकदा एकांगी असू शकतो. ते कसं? आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग नसेल तर तो विकास पोखळ मानावा लागेल. बरोबर आहे. बाबासाहेबांनी दिलेली प्रगतीची मोजपट्टी खूप सोपी पण भेदक आहे. तिथल्या महिला किती सुरक्षित आहेत, त्यांना स्वतःचे मत निर्भयपणे मांडण्याचे किती स्वातंत्र्य आहे. जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक मिळत नाहीत तोपर्यंत कसलाही आर्थिक विकास हा खरा विकास नसून केवळ आकड्यांचा खेळ आहे. श्रोतेहो, आज आपण बाबासाहेबांच्या त्या ऐतिहासिक विधानापासून ते आधुनिक कॉर्पोरेट जगतातील कायद्यांपर्यंतचा प्रवास पाहिला. जाता जाता एकच विचार करूया. नक्कीच. आज आपण स्वतःला कितीही प्रगत आणि आधुनिक मानत असलो तरी जर बाबासाहेबांची ही प्रगतीची मोजपट्टी आपण आज आपल्या स्वतःच्या घरात, आपल्या ऑफिसेसमध्ये, आपल्या कुटुंबात लावून पाहिली तर आपण खरोखर किती प्रगत झालो आहोत. आपल्या घरातल्या स्त्रीला खरोखरच तिचे आर्थिक, मानसिक आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळाले आहे का? जेव्हा आपण स्वतःला हा प्रश्न विचारतो तेव्हा मिळणारं उत्तर कदाचित आपल्याला खूप मोठे आत्मपरीक्षण करायला भाग पडेल. यावर नक्की विचार करा. खरंय. आणि शेवटी असेच क्रांतिकारी विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.